फलटण येथील उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी कार्यरत असलेल्या डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने हे दिनांक 25 ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा 11 वाजता स्वतःहून फलटण शहर पोलिसांमध्ये हजर झालेले आहेत। दिनांक 23 ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा डॉक्टर संपदा मुंडे यांनी फलटण येथील मधुदीप हॉटेल या ठिकाणी आत्महत्या केली होती। यानंतर दिनांक 24 रोजी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांच्या हातावरील सुसाईड नोटमध्ये प्रामुख्याने दोघांच्या नावांचा समावेश करण्यात आला होता। यामध्ये फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक डीबी पथकाचे प्रमुख गोपाळ बदने यांचं नाव प्रामुख्याने समोर आले होते। त्यांनी 4 वेळा अत्याचार केल्याचं त्या ठिकाणी त्या सुसाईड नोटमध्ये लिहिण्यात आलं होतं। तर दुसरे संशयित आरोपी प्रशांत बनकर यांचंही नाव या हातावरती लिहिण्यात आलं होतं। डॉक्टर संपदा मुंडे यांच्या हातावरती लिहिण्यात आलं होतं। प्रशांत बनकर हे ज्या घरामध्ये राहत होत्या त्यांचे त्या घरमालकाचा मुलगा होता। त्याने हे आपला मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचं डॉक्टर संपदा मुंडे यांच्या हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये लिहिण्यात आलं होतं। यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती आणि पोलिसांसमोर या दोन्ही आरोपींना पकडण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं होतं। या दृष्टिकोनातून फलटण शहर पोलिसांनी तात्काळ पोलीस पथकं तयार केली होती आणि दुसरी गोष्ट दिनांक 24 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी प्रशांत बनकर हे त्यांच्या राहत्या घरामधून फलटण पोलीस स्टेशनला शरण आले होते। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता तो पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने यांना अटक करण्याचं। कारण दिनांक 26 ऑक्टोबर रोजी फलटण येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती पोलीस उपनिरीक्षक बदने यांना अटक होणं अतिशय महत्त्वाचं होतं। त्याच पार्श्वभूमीवरती दिनांक 25 ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा 11 वाजता पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने हे फलटण शहर पोलिसांमध्ये स्वतःहून हजर झालेले आहेत। काल दिनांक 25 ऑक्टोबर रोजी प्रशांत बनकर यांना फलटण येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। त्या ठिकाणी न्यायालयाने त्यांना 4 दिवसाची म्हणजेच 28 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। आज रविवारी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने यांना या ठिकाणी न्यायालयात हजर केलं जातं आणि न्यायालयामधून यांना आता किती दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात येते हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही याकडे लक्ष ठेवून आहेच तुर्तास या ठिकाणी थांबणार आहोत। आपण जर आमच्या नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।